अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. यावर्षी गुढीपाडवा कधी आहे, पूजा कशी करायची, तारीख, शुभमुहूर्त, गुढी उभारायची कशी आणि नेमकी कोणत्या वेळेत उभारायची आहे, हे सगळं आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. यावर्षी 19 मार्च 2026 गुरुवार या दिवशी गुढीपाडवा आलेला आहे आणि गुरुवार आणि गुढीपाडवा एकाच दिवशी आलेला असल्यामुळे एकदम शुभ योग जुळून आलेला आहे. तर आपल्याला हे पण बघायचं आहे की अमावस्या होती, म्हणजे आज आणि उद्या 2 दिवसात अमावस्या होती, म्हणजे गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी आणि गुढीपाडव्या दिवशी. तर आपल्याला गुढी कधी उभारायची हे सगळं आपण बघतोय. अमावस्यामुळे तुम्हाला कुठला शुभमुहूर्त पाळायचा आहे का, काय टाळायचं आहे का, हे सगळं आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. गुढीपाडव्या दिवशी अमावस्या सकाळीच संपते आणि सकाळी 6:53 नंतर आपल्याला आपला शुभ मुहूर्त आहे गुढी उभारण्याचा. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की 7 ते 12 या काळात आपल्याला गुढी उभारायची आहे. 12च्या पुढे उभारायची नसते ॲक्च्युली. तसं तर 7 ते 9 किंवा 10पर्यंतच आपल्याला गुढी उभारायची असते. कारण जसं जसं ऊन होतं ना तशी नाही उभारायची, कारण उभारू शकतो आपण 12 वाजेपर्यंत, पण उन्हाच्या अगोदर उभारावे असं म्हटलं जातं. तर आपण काय करणार आहे, 7 ते 10 10:30पर्यंत मोस्टली हे गुढी उभारण्याचा कार्यक्रम संपन्न करणार आहोत. पण जर तुम्हाला घरात खूप काम आहे, लहान मुलं आहेत की आजारी व्यक्ती आहेत किंवा अजून काय काय असतं आपल्या मागे, तर नाही ना झालं 10:30-11पर्यंत, तर 12पर्यंत नक्की करा. पण 1 ते 3 हा राहुकाळ असल्यामुळे तुम्ही या वेळेत 1 ते 3 या 2 तासात गुढी उभारायची नाही, कारण राहुकाळ आहे. तसं तर आपण 12 नंतर नाहीच उभारत, पण कधी बाहेर गेलं बघा, कधी कधी ना कुणाचा बिझनेस असतो, कुणाचं शॉप असतं, तर तिकडे पूजा करायला गेलं समजा, तर इकडे घरी यायला उशीर झाला, तर 12च्या नंतर नाही करायचं आपल्याला. 12च्या आतच गुढी उभारायची आणि 12 ते 1 ते 3 आपल्याला हा राहुकाळ आपल्याला पाळायचा आहे. आता 7 ते 12पर्यंत जेवढं जमेल तेवढं खरं करा. 9च्या आत झाली तर एकदम बेस्ट आहे, पण कामामुळे वगैरे जसं मी तुम्हाला सांगितलं तसं 12पर्यंत करू शकता. आता घटस्थापना असते त्या दिवशी, कोणी कोणी बघा नवरात्र करतं, मग घटस्थापना असेल तर तुम्ही ती पण 3 नंतर करा, कारण सकाळी गुढी उभारणं, पूजा करणं, घरातलं स्वच्छता करणं, स्वयंपाक करणं, नैवेद्य बनवणं, हे सगळं तर तुम्हाला गुढीचं करता करता 12 वाजले ना, तर घटस्थापना जर तुमच्या घरात असेल तर ती 3 नंतर करायची आहे. आजचा दिवस 3:30 मुहूर्तापैकी एक असल्यामुळे आपण सोने, वाहन, घर, जागा, कोणतीही नवीन वस्तू आणि वास्तू असं घेतो, पण हे आपण दिवसभर करू शकतो. आणि ह्यामुळे काय झालं आहे, अमावस्येचा जरा पण प्रभाव नाही आहे. त्यामुळे तुम्ही 7 नंतर, म्हणजे सकाळी 7 नंतर, असं आहे आपण काय सकाळी 7 वाजता नाही जात खरेदी करायला. आपली पूजा झाली ना, गुढीची पूजा वगैरे सगळं उभारून झालं, घरात घटस्थापना असेल तर घटस्थापना करून झालं, मग तुम्हाला ह्या गोष्टी खरेदी करायला जायचं आहे. फक्त दुपारी 1 ते 3 हा काळ फक्त सोडायचा आहे. तो राहू काळ आहे, त्याच्यामध्ये आपल्याला कुठलंही शुभ काम करायचं नाही आहे. हे मी तुम्हाला अगोदरच सांगितले. अमावस्येचा कुठलाही प्रभाव नसल्यामुळे तुम्ही हे 3 नंतर हे शुभ कामं करू शकता, किंवा 1च्या अगोदर, म्हणजे 10 ते 12च्या मध्ये, 9 ते 12च्या मध्ये करा. 12 ते 1 मध्ये पण नका करू मोस्टली, पण 1 ते 3 तर कटाक्षाने टाळायचं आहे. आता हे हिंदू संस्कृतीचे नवीन वर्ष आहे, त्यामुळे हा दिवस हा एकदम शुभ आहे. त्यामुळे गृहप्रवेश करू शकतो आपण, वास्तुशांती करू शकतो ह्या दिवशी. मग आपल्याला याचं शुभ फळ मिळतं, कारण आपण या अशा दिवशी शुभ कार्य करू शकतो. कोणतंही शुभ कार्य करू शकतो आपण या दिवशी. फुल दिवस हा खूप शुभ असतो, उत्तम असतो, पण फक्त 1 ते 3 या दिवशी राहुकाळ असल्यामुळे आपल्याला फक्त त्या 2 तासांचं आपल्याला एक तेवढं पाळायचं आहे. त्यावेळेस ना गुढी उभारायची आहे, ना आपल्याला कुठली पूजा करायची आहे, ना कुठली खरेदी करायची आहे. तुमच्या आता लक्षात आलं असेल. आता बघा, गुढी म्हणजे काय, गुढी म्हणजे ब्रह्मध्वज, आणि पाडवा म्हणजे काय, म्हणजे प्रतिपदा. आपल्याला गुढी का उभारतो हे माहिती असेल सगळ्यांना. मी शॉर्टमध्ये सांगते. प्रभू रामांनी 14 वर्षे वनवास भोगून रावण आणि राक्षसांचा पराभव करून अयोध्येत परत आले होते, है ना, म्हणून याच दिवशी आले होते, म्हणून या दिवशी गुढीपाडवा साजरा करतात. सगळ्यांनी अशी मिठाई बनवून ब्रह्मध्वज उभारून रामांचं स्वागत केलं होतं. याच दिवशी ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली होती, पुनर्निर्मिती केली होती असं म्हणतात. त्यामुळे आजचा दिवस खूप शुभ आहे आणि आपली कुठलीही शुभ कार्य या दिवशी करायचे आहेत. आता पूजा कशी करायची बघू. गुढीपाडव्या दिवशी सकाळी लवकर उठायचं, स्नान करायचं आणि मग गुढीची उभारणी करायची आहे. तर गुढी उभारणीसाठी
लाल, केशरी, हिरवा, पिवळा असे वस्त्र गुढीला लावायचे आहेत. फक्त काळं वगैरे सोडा, बाकीचं सगळं तुम्ही पांढरं पण सोडा आणि बाकीचे जे लक्ष्मी मातेच्या आवडीचे कलर असतात ना, हे जे हिरवा, लाल, केशरी, पिवळा हे असे रंग आपल्याला गुढीला लावायचे आहेत. मग साडी असू दे, ब्लाऊज पीस असू दे, प्रत्येकाची वेगवेगळी परंपरा असतात. आजकाल तर गुढीचं वस्त्र म्हणजे गुढीची साडीसुद्धा रेडीमेड मिळते बाजारात. तर तुम्ही घरातलीच लावत असाल तर कलर म्हणजे रंग तेवढे व्यवस्थित बघून लावा, कारण कुठलाही अशुभ कलर हा आपल्याला गुढीला कुठल्याही देवाला पण शुभकार्य करताना वापरतो का काळा कलर, म्हणून आपल्याला नाही वापरायचं आहे. आता काय काय अजून लागणारे साहित्य बघा. कडुलिंबाची पानं, हार, गाठी, हळदी कुंकू, आंब्याचा डहाळा, साडी, ब्लाऊज पीस आणि या सगळ्या वस्तू आपल्याला लागणार आहेत. आता काय करायचं आहे, गूळ आणि कडुलिंबाचं पान हा प्रसाद लागणार आहे. तर आपण या दिवशी आपण गुढीला तर कडुलिंबाचा पाला बांधतो, पण कडुलिंबाची पानं आणि गूळ एकत्र करून आपण गुढीला नैवेद्य दाखवायचा आणि मग आपण पण तो ग्रहण करायचा आहे. हीच कडुलिंबाची पाने किती औषधी आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. तर ही पाने आहेत ना, आपल्याला या दिवशी 5 ठिकाणी ठेवायचे आहेत. घरात कुठे पण ठेवा, ईशान्य कोपऱ्यात ठेवा, धान्यामध्ये ठेवा, परत तुमच्या तिजोरीमध्ये ठेवा, पण 5 ठिकाणी ठेवा. पण तुम्हाला नंतर मी गुढीवरच्या पाल्याचं पण काय करायचं, कडुलिंबाच्या पानांचं काय करायचं आहे तेही सांगणार आहे. आता कलश असतो ना आपला, तांब्याचा घ्या. तुमचा आता चांदीचा वगैरे तर नाही जमणार, पण ज्यांनी चांदीचा घ्यायचं ते घेऊ शकतात ज्यांच्याकडे आहे तो. पण आपण मोस्टली तांब्याचा कलश घेतो. त्याला अष्टदिशाने हळदी कुंकवाची बोटे ओढायची आहेत आणि लांब काठी घेऊन, म्हणजे वेळूची काठी, कळकाची काठी म्हणतो आपण त्याला. मग त्याला साडी आणि हे सगळंच्या सगळं साहित्य लावून आपल्याला गुढीला लावायचं आहे. पाटावरती नीट ठेवायचं आहे आणि बांधून घ्यायचं आहे. यावेळेस आपल्याला सुतळीचा वापर करायचा नाही. सुतळी कधी वापरतात, जेव्हा ते अशुभ काम असतात ना त्यावेळेस सुतळी वापरतात. तर शुभ कामासाठी आपल्याला दोरीने गुढी बांधायची आहे, सुतळीने बांधायची नाही. आंब्याचं तोरण मुख्य दरवाज्यावरती लावायचं आहे आणि लावताना लक्ष्मीनारायणाचा मंत्र म्हणायचा आहे. त्या आंब्याच्या पानावरती हातात घेतलं ना की एका पानावरती का असे ना, पण तुम्हाला लक्ष्मीनारायणाचा मंत्र म्हणायचा आहे. संध्याकाळी 5पर्यंत ही गुढी खाली उतरवायची आहे, अंधारापर्यंत ठेवायची नाही आहे. 4 ते 5, 6च्या आत तुम्हाला गुढी खाली उतरवून घ्यायची आहे. त्या गुढीचं साहित्य सगळं काढायचं आहे. गाठी आहे, तिचा प्रसाद म्हणून खावा. घरात कोणालाच नसेल खायचं, म्हणजे बघा आजकाल शुगर असते, असं असतं, कोणाला स्वीट खायचं नसतं, तर ती गाठी आहे ना, तो हार, आंब्याचा ढाळा, गाठी म्हणजे गाठीचा हार, साखरेच्या गाठीचा, तो जवळ जर राम मंदिर असेल ना तर तिथे नेऊन अर्पण करायचं आहे. आणि गाठीचा प्रसाद जर जमत असेल, घरात शक्य असेल, तर सर्वांनी घरात खायचा आहे. गुढीला लावल्याचं लिंबाचा पाला तुम्हाला तर मगाशी सांगितलं ना काय करायचं, तर त्यातलं एक तरी पान आपल्याला तिजोरीत ठेवायचंच आहे, कारण आपण त्याला मंत्रून वगैरे वरती गुढीला लावलेलं असतं. गुढी मातेचा आशीर्वाद त्या पानांमध्ये आलेला असतो. तिचे किरणं, आशीर्वादाची किरणं त्या पानांमध्ये आलेले असतात. तर आपल्याला त्याच्यातलं एक तरी का असेना पान, 3-4 ठेवली तरी चालतात, त्या पानांना कीड लागत नाही. उलटं आपलं तिजोरीचं एकदम व्यवस्थित राहील, स्वच्छ राहील. आणि धान्यात पण ठेवायचे आहे. प्रसाद रूपी आपण हा पाला खाल्ला तरी चालतो, पण हा पाला तिजोरीत ठेवायला विसरू नका. हा खूप प्रभावी उपाय हा नक्की करायचा ह्या गुढीपाडव्याला. आजच्या दिवशी जर खूप अशा मोठ्या वस्तू घेता नाही आल्या आपल्याला, म्हणजे समजा घर म्हणा, गाडी म्हणा, किंवा सोनं म्हणा, चांदी म्हणा, खूप महाग झाल्या या सगळ्या गोष्टी, आपल्याला सर्वसामान्यांना घेणं शक्य नाही आहे, तर मग आपण काय करायचं आहे, या दिवशी लक्ष्मी मातेच्या आवडीच्या वस्तूंची खरेदी करायची आहे. मग काय जे जमेल ते करा. यातलं मी जे सांगते ना त्यातलं एक तरी केलं तरी चालतं. लक्ष्मी मातेची मूर्ती आहे, कलश आहे, श्रीयंत्र आहे, नारळ आहे, दिवा, हळद कुंकू, सुपारी, यापैकी एक जरी वस्तू आणली ना तरीसुद्धा चालतं. पण ह्या वस्तू खूप शुभ आहेत. काय काय वस्तू तुम्हाला आणायच्यात आणि काय काय टाळायच्यात हा व्हिडिओ दुसरा येणार आहे, ह्याच्यामध्ये मी शॉर्टमध्ये सांगते. आणि घटस्थापना करत जर असाल ना तर अखंड दिवा लावा. कुलदेवीचा टाक या दिवशी आणणे खूप शुभ असतं. तर आणला टाक घरात नसेल, खराब झाला असेल, भंग पडला असेल, किंवा एखादा तुकडा वगैरे पडतो बघा, खराब झालेला असतो, तर तो पाण्यात वाहून द्यायचा आणि नवीन टाक या दिवशी आणायचा आहे. हे 19 तारखेला, 19 मार्चला जी नवरात्री घटस्थापना चालू होते ना, चैत्र नवरात्री, ती 27 मार्चला संपणार आहे. तर या 9 दिवसात आहे ना आपल्याला जे करतात त्यांनी आदिशक्तीची सुद्धा पूजा सेवा करायची आहे, मंत्र करायचा आहे.
तर सगळेच नाही करत हे चैत्र नवरात्र, पण ज्यांच्या घरी प्रथा आहे ना त्यांनी अखंड दिवा लावून आदिशक्तीची सुद्धा पूजा करायची आहे. असा हा गुढीपाडव्याचा मी तुम्हाला माहिती एकदम शॉर्टमध्ये, म्हणजे खूप लांब व्हिडिओ नाही बनवला आहे, पण व्यवस्थित माहिती तुम्हाला, माहितीपूर्व व्हिडिओ तुम्हाला मी पोहोचवलेला आहे. नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला शेअर करायला विसरू नका. असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा आपल्या चॅनलवरती मी येणार आहे. तोपर्यंत बाय बाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.